ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील इंदिरानगर येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर व रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप व पंप हाऊसचे लोकार्पण 26 जुलै 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहिर, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेविका यज्ञा भोईर, सुरेश कांबळे, अनिता यादव, अमित सरैया, एकता भोईर, योगेश जानकर, प्रशांत जाधव, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, उपनगर अभियंता विनोद पवार, विकास ढोले, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते। या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणी पुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्या सुटण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। इंदिरानगर येथील संप येथून 31 MLD आणि रूपादेवी पाडा येथील संप येथून 21 MLD अशा एकूण 52 MLD अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांचे लोकार्पण करण्यात आले। या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे ही अनेक वर्षाची मागणी होती। या योजनेमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी 2018 मध्ये MIDCकडे पाठपुरावा करण्यात आला। त्यानंतर संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने ही योजना प्रत्यक्षात साकारता आली। या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमाननगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसननगर, भटवाडी, शांतीनगर, वारलीपाडा, रामनगर, किती तलाव, जुना गाव, कैलासनगर तसेच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे। नागरिकांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी पुढेही कटिबद्ध राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।